या प्रकल्पातून दुधाळ गाय आणि म्हशीचं वाटप करण्यात येणार आहे। मग लाभार्थी निवडीसाठी राज्य सरकारकडून काय अटी आणि निकष घालण्यात आलेत? दुग्ध विकास प्रकल्प नेमका काय आणि त्याचा फायदा मराठवाडा आणि विदर्भातील कोणत्या जिल्ह्यांना मिळणार आहे तेच समजून घेऊया। तर एनडीडीबी आणि मदर डेअरीच्या मदतीने हा प्रकल्प मराठवाडा आणि विदर्भात राबवला जाणार आहे। प्रकल्पाची एकूण किंमत किती आहे तर 328 कोटी 82 लाख रुपये। याआधी या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात मराठवाडा आणि विदर्भातील 11 जिल्ह्यांचा यामध्ये समावेश होता, पण आता मात्र विदर्भ आणि मराठवाड्यातील नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, गडचिरोली, अमरावती, अकोला, छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगोली, जालना, नांदेड, लातूर, धाराशिव आणि परभणी या जिल्ह्यांचा या प्रकल्पामध्ये समावेश करण्यात आलाय। 2026-27 पर्यंत हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे।